शिस्त, उत्साह आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवत उल्वे येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची दुसरी वार्षिक क्रीडा स्पर्धा बुधवारी शाळेच्या मैदानावर दिमाखात पार पडली। या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। गव्हाण पंचायत समितीच्या सदस्या जिज्ञासा कोळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर माजी उपसरपंच विजय घरत यांनी क्रीडा ध्वजारोहण करून स्पर्धेचा प्रारंभ केला। कार्यक्रमाची सुरुवात गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी या 4 हाऊसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध मार्च पास्टने झाली। या संचालनातून विद्यार्थ्यांमधील समन्वय आणि नेतृत्वाचे गुण प्रकर्षाने दिसून आले। त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा शपथ घेत प्रामाणिकपणे खेळण्याची प्रतिज्ञा केली। या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, प्राचार्य राज अलोनी तसेच प्रकाश भगत, हरिभाऊ पाटील, ॲडव्होकेट राहुल घरत, वसंत पाटील, प्राचार्य अविनाश कुलकर्णी, सायली वाडवलकर, चष्मिंदर बक्षी, जयवंत देशमुख, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, विश्वनाथ कोळी, किशोर पाटील, मीनाक्षी पाटील, किशोर कोळी, श्रीकांत घरत, साईचरण म्हात्रे, दीपाली म्हात्रे, किरण कुमार सुथार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। यंदाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा मानाचा हाऊस ट्रॉफी चषक गंगा हाऊसने पटकावला।